पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी नितीन कदम यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे। परंतु आणखी एक अपक्ष महिला उमेदवार आहे, त्यांचं नाव देखील अश्विनी नितीन कदम आहे। तर आणखी एक महिला उमेदवार आहे, त्यांचं अश्विनी अनिल कदम असं नाव आहे। नावात समानता असल्यामुळे कुठेतरी मतदारांचा गोंधळ होऊ शकतो आणि त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसू शकतो। या संबंधित बोलण्यासाठी माझ्यासोबत महाविकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम आहेत। हे जे समांतर नावाचे उमेदवार आहेत ते त्याच्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो, तुमचे मतदार गोंधळात पडू शकतात। अर्थातच हा संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करण्यासाठीच तर हे सगळं विरोधकांनी केलेलं कारस्थान आहे। आपण लक्षात घ्या की पर्वती मतदारसंघामध्ये पर्वतीचा सर्वांगीण विकास व्हावा, एक पर्वती समृद्ध व्हावी म्हणून पर्वतीकर मतदार बंधू भगिनींनी, आमच्या नागरिकांनी विद्यमान आमदारांना सलग 15 वर्ष कार्य करण्याची संधी दिलेली आहे। आणि ही संधी दिली असताना सुद्धा निष्क्रियतेची 15 वर्ष आता पर्वतीकर जवळून पाहतात आणि आपण स्वतः केलेल्या कामावर स्वतःचाच विश्वास नसल्यामुळे आज विरोधकांना या ठिकाणी ही सगळी खेळी करण्याची गरज भासलेली हे ह्याचं म्हणजे आपण समोर पाहतोय की काल काय म्हणूयात की हा सूर्य आणि हा जयद्रथ। जर का तुम्ही कामं 15 वर्ष चांगली केली असती, आपण पर्वतीकरांसाठी काय केलंय याचा जर स्वतःवर विश्वास असता तर ही वेळ आली नसती। आज कोणीही कुठूनही निवडणूक लढवू शकतं, परंतु तुम्ही तुमच्या नावाला समांतर असणाऱ्या महिला उमेदवारांनी अर्ज भरलाय, पण विरोधकांवर टीका का करताय तुम्ही? विरोधकांवर यासाठी टीका करतो आहोत की त्यांचीच लोक आम्ही पाहत होतो की वकील, नंतर 7-8 गुंड आणि गाड्या बिड्या अशामधून या उमेदवारांना आणलं, त्यांचा अर्ज दाखल केला आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनीमध्ये इव्हन एवढंच नव्हे तर ही जी मंडळी आहेत ज्यांनी माझ्या नावात साधर्म असल्यासारखा फॉर्म भरलेला आहे, तर या मंडळींनी या ठिकाणी चिन्हाची सुद्धा तीच मागणी केली आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे, पण मधल्या लोकसभेच्या वेळेस पिपाणी असलेलं पण त्याला तुतारी हे नाव असलेलं चिन्ह आहे आणि त्यामुळे आम्हाला 2 ठिकाणी फटकाही बसला होता। पण ह्या सगळ्यामध्ये सेम हे चिन्ह ही जी मंडळी आहे ज्यांनी अश्विनी नितीन कदम किंवा अश्विनी अनिल कदम यांनी फॉर्म भरलाय, यांनी देखील त्याच तुतारी या चिन्हाचीच मागणी केलेली आहे। आणि हा डाव विरोधकांचा एक लक्षात घ्या की जर का मी स्वतः चांगलं काम करते तर स्वतःवर आत्मविश्वास असतो, एक विश्वास असतो आणि आत्ताच्या घडीला ज्यावेळी तुम्हाला एक नव्हे 2-2 अश्विनी कदम उभ्या कराव्या लागतात तर ही तुमच्या निष्क्रियतेची 15 वर्ष आहेत। पूर्णपणे विरोधक घाबरलेले आहेत, त्यांचा त्यांच्या कामावरती विश्वास नाहीये। परंतु याचा तुम्हाला फटका बसू शकतो, यापासून आता तुम्ही नक्की काय उपाययोजना करणार आहात? आम्ही आज काय केलेलं आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, त्यासाठी तुम्ही ठोस पावलं उचला, त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा। आणि ह्या नावातलं साधर्म्य आहे त्याच्यामध्ये अर्थातच आता आमचं चिन्ह वेगळं राहील, अपक्ष उमेदवारांचं चिन्ह वेगळं राहील, त्यांच्या नावामधले बदल राहतील, सलग नाव येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांनी। आणि याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी त्यांनी निवडणूक ऑफिसमधून किंवा कचेरीमधून नागरिकांमध्ये सुशक्ततेचा इशारा की बाबा प्रत्येक मतदारांनी आपलं नाव म्हणजे मतदान करताना आपण कोणत्या नावाचं आपल्याला बटन दाबायचं, कोणत्या उमेदवार आहेत तुमच्या नावाला समांतर नाव असणार, हे कुठले आहेत काय माहिती समजली का तुम्हाला? एक उमेदवार आहेत त्या जनता वसाहत मधल्या आहेत आणि एक आहेत त्या ऍक्च्युअली आहेत शिरूर मतदारसंघातल्या, परंतु त्यांचा हिंगण्यामधला ऍड्रेस दाखवलाय आणि इथे आपल्या इथे पर्वतीमध्ये त्यांचा फॉर्म भरलाय। या अगोदर पण तुम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत, या अगोदर असं कधी झालं होतं समान नावाचे उमेदवार होते? हे आत्तापर्यंत असं पहिल्यांदा होतंय आणि याचं कारणच मी सांगते ना की विरोधक म्हणण्यापेक्षा आमच्या विद्यमान आमदार ह्या निष्क्रियतेची 15 वर्ष, यासाठी मी वारंवार म्हणते की ही निवडणूक पर्वतीकरांनी हातात घेतलेली आहे, जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेमध्ये जी काही चर्चा चालू आहे, जे वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण परिवर्तन अटळ आहे हे सगळं त्यांना आता सर्वेतून ह्याच्यातून समजलेलं आहे आणि म्हणून या कुरघोड्या आणि असे डाव टाकण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे मी कामात असणारी महिला आहे, मी शिक्षिका आहे,
त्यामुळे शिक्षिका असल्यामुळे मी सर्वांमध्ये मिसळते, सगळ्यांचे मला विचार माहिती असतात, कामाची पद्धत माहिती आहे. त्यामुळे मला माझे पर्वतीकर खूप सुज्ञ आणि चाणाक्ष आहेत. त्यामुळे ते मला मतदान करतील, मला न्याय देतील, कारण त्यांना माहिती आहे की आज आपल्याला अश्विनीताईची आवश्यकता या पर्वती. तुमच्याच पक्षातील सचिन तावरे आहेत, त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी अर्ज मिळाला किंवा उमेदवारी तुमची जाहीर झाली त्यावेळी त्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की तुमच्या मागे 4 कार्यकर्ते देखील नाहीये, तुमचं डिपॉझिट जप्त होईल. ठीक आहे, आता डिपॉझिट कोणाचं जप्त व्हायचं आणि कोणाचं नाही, यापूर्वी सुद्धा लोकशाही आहे, लक्षात घ्या. लोकशाहीमध्ये कोणाला काय बोलावं हा अधिकार ज्याचा त्याला आहे. माझ्या कामावर विश्वास आहे. माझ्या मागं 4 कार्यकर्ते दिसण्यापेक्षा माझं काम दिसतं. मी आज 2007 पासून नगरसेविका म्हणून काम करते. सगळी जनता जाणते. कोरोनामध्ये आम्ही रस्त्यावर उतरले आणि त्यामुळे विरोधकांनी काय टीका करावी किंवा माझ्याच पक्षातल्या लोकांनी काय टीका करावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण लोकशाही आहे, त्यांना जे बोलायचं ते बोलावं, जनतेने न्याय द्यावा. सचिन तावरेंनी तुमच्यावर आणखी एक टीका केलेली आहे की ज्यावेळी तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माधुरी मिसाळ यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. आता हा विषय आहे, हा त्यांना माहिती आहे, कारण आम्ही लोकांमध्ये वावरतो, लोकांचे विचार, लोकांची कामं याच्यामध्ये आम्ही व्यस्त असतो. त्यामुळे अशा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आहे. नक्कीच समान नावाचे उमेदवार उभे करणे हा विरोधकांचा डाव असल्याची टीका जी आहे ती अश्विनी कदम यांनी केलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.